तर सुस्वागत मित्रांनो, मी आहे सानिका आणि या माझ्या छोट्याशा रिॲक्शन कुमारी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मोटिवेशनच्या कमतरतेमुळे मी आज उगवते. कसं झालं, थंडी आणि त्यात मोटिवेशनची कमतरता आणि त्यात माझं हे आजारपण, त्यामुळं हा उगवण्याचा सीझन आता खूप लेट ना आलाय. तर आज मी एवढं मोटिवेशन घेऊन असं घेऊन आले आहे ना, की आता माझ्या नसात पण आता मोटिवेशन फिरत आहे. त्याच मोटिवेशनच्या चक्करमध्ये आज आपण पाहणार आहोत इंस्टाग्रामचे आपले मस्त असे मोटिवेशन क्रिएटर्स तर म्हणू शकत नाही, खरं आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, म्हणून आता काहीतरी म्हणावं म्हणून म्हणतीये मोटिवेशन्स वाली. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मोटिवेशन मधून डिप्रेशन मध्ये घालवणारे आणि डिप्रेशन मधून डबल मिनिंग शिकवणाऱ्या लोकांच्याकडे. कळालंच असेल तसं तुम्हाला कोणकोणते. गॉट इट ब्रो. यॉप्स. तर पहिली मेंबर आहेत जिला कफ सिरप आणि स्ट्रेप्सिल ही गोळीची जास्तच गरज आहे असं वाटते, आणि त्यातनं पण मोटिवेशन इतकं भरलेलं आहे तिच्यात, इतकं भरलेलं आहे आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. तुम्ही पाहू शकता. अरे भैया तुम्हें कब से क्या लोग. चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. हा बाई, तो प्रगतीचा भाग असू दे, कारण तू हा जो शाळेतनं चोरून आणलेला सुविचार असतो ना, तो रोज जे मांडती ना इंस्टाग्रामवर, तो जरा कमी कर. आणि हे जे इतर नशे करती ना, ते नशे सोडून जरा कप सिरपचा कर. तो तुझ्या घशासाठी जरा जास्त चांगला आहे असं वाटतं. या सुविचारांपेक्षा तरी जास्तच. आणि एवढं जे ज्ञान आहे ना, जे तुम्ही इतके मांडताय इंस्टाग्रामवर, तेच स्वतःवर लागू करा. जर जो बीत रहा है वो वक्त नहीं जिंदगी है. और ये जो तू बोल रही है वो दूसरों की चुराई हुई शायरिया और सुविचार है. काय दुसऱ्यांचा माल चोरता आता शायरी आणि सुविचार पण चोरायला ही पोरगी शिकली आहे, आणि त्याचाच उपयोग करून इथं आता पुढे जायचा प्रयत्न सुरू आहे. खरं लईच पाठीमागं पडत आहे. काय करायचं. माणुसकी हाच खरा धर्म आहे. त्याच माणुसकीच्या नात्यानं आम्ही म्हणत आहे, प्लीज हे थांबवा. सहन नाही होते तुमचं गारायन, तुमचे हे एवढे मोटिवेशनचे सुविचार आहेत ना. अभ्यास एवढा केला नव्हता जेवढे हे सुविचार इथं पाठवायला लागले. त्याला काय होते. आणि या सगळ्या डोकेदुखी नंतर येतात एक लेवल वरचे लोक, म्हणजे फालतूगिरी ज्यांचा धर्म आहे आणि काही पण वाटेल ते बोलणं हे त्यांच्या तोंडातून आलेलं कडू सत्य आहे असे. चला तर मग भेटूया 16-17 वर्षांच्या या मुलींना आणि त्यांच्या ह्या उच्च विचारांना. सुखाचं अंतिम ठिकाण म्हणजे बुधवार पेठ 500 मध्ये आणि यांच्या उच्च विचारांच्या नंतर ना ह्या लोकांचं म्हणणं असं असतं की आपणच घाण विचार करतो. थंडी एवढी वाढली की मेडिकल मध्ये खूपच गर्दी होत चालली आहे. सर्दीमुळे केला ना टीचर, घाण मी नाही रे, घाण तुमचा विचार. आता तरी मला पटलंच. याने व्हिडिओ खराब करतच नाही, हे आपलंच लोकांनी आपणच घाण विचार करतो. यार किती चांगले आहेत हे लोक. पहिली तर आपली हीच चूक आहे की आपण ह्या लोकांना बघितलं चुकून पण, आणि बघितलं तर रिपोर्ट का नाही केलं यांना. हीच आपली चुकी आहे मला तरी वाटतं. यांची काही चुकी नाही. तू खूप हसावं आणि तुझ्या हसण्याचं कारण मी असावं. हसण्याचं कारण तर सोडाच, तुम्ही माझ्या डिप्रेशनचं कारण नक्कीच बनत चाललंय असं मला वाटायला लागले. का माहित नाही कसं. हे व्हिडिओज बघितले तर नक्कीच माझ्या मेंटल हेल्थचं काय होणार आहे मला नाही माहित. आणि माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर होऊ दे त्रास, मला काय करायचंय. आणि या वर्षी तर मी कुठं सुधारणार आहे. अरे बापरे, आता जर तुम्ही नाहीच सुधारणार असला तर तुमचंच उत्तर तुम्हालाच घ्या.
हीच गोष्ट बोललं होईल, जाईल. जास्त काय समोर नाही. आल्यावर शिव्या देण्यात येतील. हीच गोष्ट तुम्हाला परत रिटर्न मध्ये भेटेल. आणि याच्यानंतर ना मला बघताच आले नाही तिचे व्हिडिओज, कारण की प्रत्येक व्हिडिओच्या खाली यूज हेडफोन्स, यूज हेडफोन्स, यूज हेडफोन्स सगळीकडे लिहिलेलं होतं. आणि कशी मी एक फॅमिली फ्रेंडली आहे ना, त्यामुळं मला असं बघताच आलं नाही ते व्हिडिओज. त्यामुळे जरा यांचा अपिअरन्स कमी पडला, यांची कौतुकाचे बोल मला जरा कमी बोलता आले. ह्या सगळ्या लोकांना बघत असताना एक गोष्ट तरी सहज समजून आली की मुली आंटीजच्यावर व्हिडिओ करतात आणि आंटीज मुलींच्यावर. काय हे वेगळंच क्रॉस कनेक्शन निघून आले आत्ताच्या ह्याच्यात. कारण की ह्याच्यानंतरची जी व्यक्ती आहे ना, ज्या काकू आहेत त्या सेम ह्याच गोष्टी करतात, फक्त ह्याच्या जागी मुलींना टार्गेट करतात. कडू आहे पण सत्य आहे. मुली खरं प्रेम करणाऱ्या मुलांपेक्षा जास्त वापर करणाऱ्या मुलांवर जास्त विश्वास ठेवतात. बरोबर ना? आणि ह्या ज्या 2-3 मुली होत्या ह्याच्या जागी आंटीजना टार्गेट करतात, एवढंच आहे. परिसर धोक्याचं असायचं आणि आताच्या काळात 30 ते 40 हॅशटॅग आंटी. हे एकमेकाचं देवाणघेवाणचं काम काय सुरू केलं, व्ह्यूजचं वाटप त्याच्याबरोबर काय माहिती. तसं काकूंच्यात आणि त्या मुलींच्यात काहीच फरक नाहीये. तेच आहे, कॉन्टेंट वही गंदगी नाहीये. ही सोच घेऊन हे चाललेले लोक आहेत. म्हणजे सेमच गोष्ट बोलतात, सेमच वाक्य असतात, फक्त एकच डायलॉग हिथं कॉपी केला जातो आणि तोच हे लोक पण करतात. आणि हीच गोष्ट ह्यांच्या तोंडावरून ऐकण्यात आणि त्यांना व्ह्यूज देण्यात इतर लोकांना खूप जास्त आवडतं. आणि ह्याच्यातच यांचा धंदा सुरू आहे. या व्हिडिओ मधले काय पण मला एंडिंग माझी सगळ्यात फेवरेट असते. म्हणजे मी व्हिडिओ तरी त्यांचे पाहतच नाही, खरं जी एंडिंग असते ती माझी फेवरेट आहे. कारण प्रत्येक गोष्टीवर हाय लेवलचं म्युझिक लावून जे शूट तयार होतं, ज्या पोजेस येतात, बघून स्वादच येऊन जातो. त्या विषयात 100% मार्क पडू या ना पडू, पण 2 विषयात नक्की 100% मार्क पडतात. एक म्हणजे मेकअप आणि दुसरं म्हणजे ब्रेकअप. काकूंच्यात एकच फरक आहे, त्यांनी फक्त सुविचारच कॉपी करत नाही, तर त्यांनी 65 जोकच्या पुस्तकातले जोक्स पण कॉपी करतात. आणि ते मी ऐकले, माझ्यावर काय परिणाम झाला तुला काय सांगू. तर ह्याच मेंटल स्ट्रेसला घेऊन मी आता तशीच राहते. बघते माझं काय आता होतं. मोटिवेशनपेक्षा डिप्रेशन जास्त झेलायला लागलंय हा व्हिडिओ करताना. तरी पण त्याच मोटिवेशननं मी हा व्हिडिओ केलाय आणि पुढचे पण करत राहील. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कसा वाटला हा व्हिडिओ हे सांगायला पहिला कमेंटमध्ये जा आणि कमेंट करा. असंच सपोर्ट करत राहा, त्यासाठी पहिला सबस्क्राईब करा. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.